आज देवानी स्पष्ट बोलून दाखवलं नसलं तरी मला माहितीये माझ्या आजारपणामुळे त्यांना त्रास होतोय. वंश माझ्यामुळे खुंटणार असेल तर मलाच काहीतरी करावं लागणार आहे. कारण देव स्वतःहून मला दूर करतील असं मला वाटत नाही. जीवापाड प्रेम करतात माझ्यावर. माहेरून इतक्या वेळा भेटवस्तू आली पण त्यांनी त्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. उलट पक्षी थेट तो नजराना खजिन्यात जमा केला. पिताश्रींकडून 3 सुभे मिळाले. प्रत्येक सुभ्याचं काम चोख पार पाडलं. कधीही कुठली तक्रार नाही. हा थोडा तापट स्वभाव आहे. राग त्वरित येतो पण तेही योग्यच आहे. सुभ्यात थोडी शिस्त ठेवायची असेल तर तेवढं चालायचंच. कधीही कोणाकडे वाईट नजरेनं पाहिलं नाही. मीच कमनशिबी निघाले. देवांसारखी प्रेम करणारी व्यक्ती मिळणार नाही पण मी त्यांची संतती सुखाची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. या आजारपणात माझं काही बरं वाईट झालं तर त्यांची काळजी कोण घेईल? हे सगळं कोण सांभाळेल? नलिनी. हो, देवांसाठी नलिनीच योग्य आहे. माझी जशी काळजी घेते तशी ती देवांचीही घेईल. नलिनी. नलिनी.